पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत। आज आपण 15 क्रमांकाचा अभंग घेत आहोत। अभंग असा आहे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठो माऊलिये हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी। तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे। हा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये मागणी केलेली। ही मागणी प्रत्यक्ष विठ्ठलाच्या मूर्तीपुढे उभा राहून केलेली। मूर्तीपुढे हात जोडले आणि मग जे काही आपल्या ठिकाणी मागायचं आहे ते मागणी सुरुवात केली। कोणती गोष्ट मागणीत घेतलेली आहे तर सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती। तर डोळे सदा याचा अर्थ नित्य कायमस्वरूपी कुठं राहू दे तो तुझ्या मूर्तीच्या ठिकाणी। मूर्ती म्हणजे भगवंताचं रूप, त्या ठिकाणी जडो। जडो याचा अर्थ काय आहे, एक रूप होऊ दे। 2 दुभंगलेले तुकडे एकत्र जोडले म्हणजे जोडले जातात। तसं हे 2 वेगवेगळे, कोणतं तर माझे डोळे वेगळे आणि तुझं स्वरूप वेगळं, ह्या दोघांचं एकत्रीकरण होऊ दे, दोन्ही एक होऊ दे, याला जडो म्हटलं गेलं। जडो म्हणजे जोडून घेणे। आता हे जडोचं काय झालं, कशासाठी मागणी केली तर हे नित्य स्थिर राहू दे। याचं कारण काय आहे का, तर डोळा हा जागृतीचं स्वरूप आहे। डोळा सगळं जे पाहत असतो ते बाहेरचं पाहतो, त्याला दृश्य आहे आणि दृश्याकडं पाहत राहतो। कोणतंही दृश्य जे असतं ते स्थिर नसतं, त्याच्या ठिकाणी नित्य परिवर्तन असतं। आपण कुठलीही वस्तू पदार्थ पाहत असतो ते दिसताना तेवढं दिसतं, पण बदलत 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 ते शेवटी नाशाकडेच जातं। म्हणून जे जे काही समोर दृश्य आहे ते सगळं काय आहे की निघून जाणार आहे। कारण का तर ते माईक आहे, मायेपासून निर्माण झालं। जे पंचमहाभूतापासून निर्माण झालं त्याला भौतिक असं म्हटलं जातं आणि भौतिक हे बदलत असतं। त्या भौतिकामध्ये जसं उत्पत्ती आहे तसा नाश आहे आणि मधला काळ जो आहे तो स्थिरता आहे त्याची, म्हणजेच हे सगळं बदलणार आहे। पण तुझं जे स्वरूप आहे हे न बदलणार आहे। आता तो मूर्त स्वरूपात आलास तर वास्तविक तू कोण आहेस, अव्यक्त रूप आहेस। पण अव्यक्त हे व्यक्त रूपाला आलं, अव्यक्त आकारले, अव्यक्तच आकाराला आलेले आणि रूपा आले गुणवंत। मग त्याने आपल्या पुढं काय आहे की सगुण रूप धारण केलं म्हणून गुणवंत म्हटलं गेलं। सगुण कशामुळं झालं तर त्याचं कारण आहे की सामान्य जीवाला वेदातील वेदांत कळेनासा झाला आणि वेदांत आपल्याला कळत नाही समजून इकडं लोक लक्ष देत नाहीत। असं पाहिल्यानंतर सोयीचं म्हणून सगुणाकडं आले, सगुणाची जे काय असेल ती मूर्ती तयार झाली। हे सगुण ध्यान, सगुण मूर्तीचं आपल्या ठिकाणी जडलेलं ध्यान हे सहज सोपं होईल। आता सगुणातच गुंतून ठेवायचं आहे असं नाही, सगुणातून निर्गुणाकडे न्यायचं आहे। कारण परमात्मा निर्गुण रूप आहे, तो काही सगुण रूप नाही। पण सगुण हे कशासाठी झालं तर तुमची आमची सोय म्हणून झालं। त्याच्याकरता माऊलीने सांगितलं की सगुण तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे। तूच कसा आहेस तर तू सगुण आहेस आणि निर्गुण आहेस। 2 प्रकार वेगवेगळे झाले आणि मग त्याच्यामुळं तिसरा एक प्रकार तयार झाला।
सगुण साकार, म्हणजे जे सगुण आहे आणि आकारात आलं आहे त्याला म्हणायचं सगुण साकार. त्याच्यानंतर जे काही त्याच्या विरुद्ध असलेला प्रकार दुसरा की निर्गुण निराकार. हे गुणवंतही नाही आणि आकारही तिथं काही नाही, म्हणजे निर्गुण निराकार. आणि त्याच्यामध्ये एक धरलं जाते ते सगुण निराकार. सगुणही होतं, निराकारही होतं. मग काय आहे की जे निराकार आहे ते सगुण रूपाला आलं तर ते तसंच राहील असं नाही. जसं पाणी ज्या भांड्यात ओताल त्या प्रकारचं दिसेल. उभट भांड्यात ओतलं तर तसं वाटेल, पसरत भांड्यात ओतलं तर तसं वाटेल. पाण्याला कोणता आकार आहे तर पाण्याला आकारच नाही. मग ते ज्या आकाराच्या भांड्यात ओतलं तसं आहे. तसं या निराकाराला आकार नाही, पण जे आकार त्या ठिकाणी धारण होईल ते त्याचे सगुणत्व आहे. आणि ते कशासाठी घेतलं तर सगळ्यांच्या उपयोगी पडावं म्हणून. वास्तविक परमात्म्याच्या ठिकाणी मला आकार धारण करावा असं काही नाही, पण आकार धारण करण्याची जी काही आहे ते इतराची सोय म्हणून ज्यांनी केलं ते सगळं कोण असेल तर त्याच्या शेजारी आलेली माया आहे. मायेनं सगळ्यांची सोय करून दिली. मग सोय केली ते मायेनं केली, पण तिच्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाहता पाहता जे त्याच्यातला असलेला मलदोष आहे तो लागत गेला. म्हणजेच त्या ठिकाणी अविद्या निर्माण झाली आणि अविद्येनं मात्र आवरण घातलं. जेव्हा आवरण निघून जातं तेव्हा मायाच तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. कारण एरवी काय आहे की जसं आपण पहा, एकाने काय केलं की थोडीशी थट्टा केली. थट्टा कशी केली तर एक म्हणला चल माझ्या घरी चहा प्यायला. तो म्हणला तो चहा देणार? म्हटलं हो देतो ना. मग त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने चहा आणला, कप भरून आणला चहा. म्हणला तो चहा देतो म्हणला. म्हणलं हे काय घे ना. कप कशाला देतो मग, चहा दे. म्हणलं तसा कसा पिणार? म्हणलं तसा नाही पिणार तर मग दुसरं देतो तुला, कप नसेल तर भांडं देतो. त्याने सांगितलं की नाही मला चहाच दे. आता चहा नुसता पिताच येत नाही. कोणते जे काही चहा आहे ते उपाधीशिवाय कसा प्यायचा. म्हणून जसं उपाधीच्या धारणानं म्हणजे जे काही असेल त्याच्यातून तुम्हाला याचा अनुभव घेता येईल, तसं वृत्ती असल्याशिवाय भगवंतापर्यंत जाता येत नाही. वृत्ती काय आहे तर भगवंतापर्यंत नेणारी. वृत्ती काय करते तर भगवंताच्या स्वरूपाचा परिणाम काय झाला हे सांग. आता त्याच्याकरता तिथं दाखवून दिलं की तुझ्या मूर्तीकडं माझे डोळे जडावेत, याला मला मदत कोण करेल तर रखुमाईच्या पती सोयर्या. तो रखुमाईचा पती, पण रखुमाई कोण आहे तर रखुमाई हे माया आहे. ते काय करते तर तुला आकाराला आणते. आकार धारण करण्याची उपाधी कोणाकडे आहे? मायेकडे. आणि हे तिचं स्वरूप आहे. त्याच्यामुळं त्या रखुमाईनं मला मदत करायला सुरुवात केली. आता त्याच्याकरता डोळे जडावेत हे का मागणी केली तर दृष्टी जी आहे ती दृष्टिवृत्ती स्थिर राहील. कारण पांडुरंगाचं किंवा विठ्ठलाचं रूप विटेवर आहे, ते कसं आहे तर स्थिर आहे. म्हणून त्याला तटस्थ ध्यान असं म्हणायचं. तटस्थ ध्यान स्थिर असल्यामुळं डोळ्याला पाहण्याकरता सगळं जे काय आहे ते दृश्यच लागतं. आपण एक विचार केला की असं म्हणतात कुठेही काही नाही, बारीकसा एखादा टिपकासुद्धा कुठं नाही, आणि पहा म्हणले किती वेळ पाहिल, काहीच समोर नसल्यामुळं मनुष्य म्हणेल पुरे झालं. कारण माणसाला पुढं काहीतरी आकार वगैरे लागतो तेव्हा त्याला पाहता येतं. समोर काहीच नसलं तर किती वेळ पाहिल, काय पाहायलाच काही नाही. याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आकारात आणल्या. अवांतर जग सगळं आकाराचं झालं, पण त्या आकारानं आमच्या ठिकाणी काय केलं तर गुंतवलं. म्हणून सोडवण्याकरता कोणता आकार आहे हे पाहण्याकरता भगवंतानी हे आकार धारण केले. मग ते आकार कुठून आले तर वेदाच्याच ठिकाणी जे जे काही परमात्म्याचं ध्यान आहे त्या ध्यानाचं वर्णन जसं झालं तसं इथं स्वरूप तयार झालं. मग हे तयार होण्याकरता मदत केली कोणी तर मायेनं. मायाच एक अशी की ते परमात्म्याच्या सानिध्यात राहू शकते. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. जसं तुम्ही आम्ही कोणीतरी आपली सावली आपल्यापासून दूर कुठं जाईल का? कुठंच जाणार नाही, आपल्याबरोबरच राहते. तशी ही माया परमात्म्याची सावली.
मग माया म्हणजे काय? तर माया म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की या मा काही नाही जी, असं असून सुद्धा जी काहीतरी कल्पना निर्माण करते ती माया. मग त्याच्यामुळं काय आहे की जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणी ही कल्पना नाहीशी होत नाही तोपर्यंत काय आहे, कठीण आहे. नाथराय सांगतात की परमार्थाची किल्ली सांगेन एकाची बोली, जयाची कल्पना निमाली तोची मुक्त. कल्पनेतनं बाजूला निघाला की मुक्त झाला. कल्पना हीच माया. तेव्हा हा जो काही आकार आहे, ही जी काही मूर्ती, हे कुणी निर्माण केली? कल्पनेनं. कल्पना कोण आहे? तर रुक्माई. ती स्वतः असल्यामुळं तिचा पती असतो. मग तिनं काय केलं की तुला ह्या मूर्तीत आणलं, तुला व्यक्त रूपात आणलं आणि सोय केली, म्हणून सोयरिया. सोयरिया म्हणजे रुक्माईचा तो आप्त आहे, जवळचा आहे, आणि आमची सोय झाली. म्हणून या रूपाकडं माझे डोळे जडून राहू दे, मला बाकीचं काही पाहायचं नाही. माझ्या ठिकाणी, दृष्टीच्या ठिकाणी आता काय आहे? स्थिरत्व पाहायचं आहे. म्हणजे त्या तटस्थ मूर्तीकडं माझी दृष्टी स्थिर झाली तर ती दृष्टी त्या ठिकाणी स्थिर होईल. त्याच्या ठिकाणी काय आहे की तूच सगळा आहे. मग आता त्यात असे काही आले, एक प्रमाण दिलं तुकोबारायानं की डोळे भरून या पाहीन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. सगळं जर काय असेल तर तुझ्या मूर्तीकडं मी पाहायला लागलो तर माझे डोळे असे आहेत की सगळ्या डोळे भरून तुझी मूर्ती मी पाहीन आणि त्यात मला सुख होईल. कारण बाकीचं सगळं अशी एक कल्पना करू आपण, एक मनुष्य रस्त्यानं चाललाय, काहीतरी पुडी पडली असं त्याला वाटलं. काय एवढी मोठी पुडी आहे काय म्हणून त्याने उलगडली तर त्यात पैशाचे बंडलच्या बंडल त्याची पुडी बांधलेली. पण त्यांनी बघितल्यावर अगोदर इकडं तिकडं पाहिलं. म्हणजे आपण उचललं हे कोणी पाहिलं आहे का? आता एवढे पैसे सापडल्याचं सुख आहे, पण कोणीतरी पाहतंय का? ते घेऊन चालला, तेवढ्यात तिकडून एक भर चालत माणूस आलता. त्याच्या मनात आला, हा विचारतोय काय की माझी पुडी पडली का हो? आणि मग हो म्हणायचं का नाही? हो म्हणलं तर जाईल एवढे पैसे, नाही म्हणावं तर असं कसं? तुमच्याशिवाय कोणी आलंच नाही, बघू बरं तुमच्याजवळ आहे की नाही. म्हणला तर पुन्हा आपण नाही म्हणलेलं सापडू. तो आला, याला न विचारता निघून गेला. आता वाटलं ह्याने काय विचारलं नाही. म्हणजे ती एक भीती होती विचारण्याची, ती संपली. पण नंतर तरी कोणी विचारल, याचा अर्थ काय की आनंद होतो पण निर्भेळ नाही. हा काही ना काहीतरी भययुक्तच असतो. हे सगळ्या दृश्यात आहे. हे सगळं जग पाहत असताना आपल्याला निर्भेळ सुख, निर्भेळ आनंद मिळतच नाही. त्यात कुठं ना कुठं तरी काय आहे की काहीतरी चिटकलेलंच असतं. पण परमात्म्याच्या रूपाकडं पाहताना काही नसतं. कारण ते रूप सुखदायक आहे. ते मला, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, असे किती जणांना तिकडं पाहिलं तरीही काही नाही. कारण या रूपामध्ये एक वैशिष्ट्य असे की वेधी आणि कास ऐसा जया अंगी कसं, म्हणजे लक्ष आपल्याकडं ओढून घेणं. हे काय, जे निर्मळ असतं आणि ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अजून विकार निर्माण झाला आहे, निर्विकारी असतं, तिथं माणसाचं लक्ष सहज जातं. कोणाचंही असू द्या, कोणाचंही बाळ आपल्याला बघितलं की ते बरं वाटतं, घ्यावंसं वाटतं. माणसाचंच काय, गाईचं पिल्लूसुद्धा बरं वाटतं, गाढवाचं पिल्लूसुद्धा बरं वाटतं. याचं कारण त्याच्या ठिकाणी अजून काहीच नाही. हे जे आहे त्याच्या ठिकाणी काय आहे, कोणत्या प्रकारचा विकार नाही, त्यामुळं ते निर्विकारी आणि लोभस आहे. तसं ह्या परमात्म्याचं आहे. परमात्म्याचं रूप लोभस आहे. आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाहीत, पण जेवढे आपल्या घरात फोटो आहेत देवांचे किंवा कुठे आपण पाहतो ते बालस्वरूपाचेच आहेत. कोणत्याच देवाला एक फक्त शंकराला जटा सोडल्या तर दुसऱ्या कोणाला मिशान दाढी दाखवलीच नाही. याचं कारण ते बालस्वरूप आहेत, ते अजून तेवढ्या वयाला आले नाहीत असं दाखवायचं आहे. मग या बालस्वरूपाकडं दृष्टी जर जडली गेली तर ती दृष्टीसुद्धा निर्विकारी होईल. म्हणून हे तुम्ही कसे आहेत तर रुक्माईचे पती, आणि त्याकरता ते जसे तुम्हाला आप्तय, जीव लगय, तिच्यासारखे आम्ही सुद्धा होऊ, म्हणून आमची ती सोय होईल. आता त्याच्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी दाखवून दिलं
गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आता वरच्या चरणाला लगतच हे चरण आलं. कारण का तर ज्या रूपाकडं पाहायचंय ते रूप, जिथं जे डोळे जडून राहायचे ते का जडणार आहेत, तर तुझं रूप गोड आहे. माझे डोळे इथं का जडू दे, तर तुझं रूप गोड आहे. वास्तविक गोड हा शब्द कशा करताय, तर जिभेला जे काही असतं ते चवीमध्ये गोड आहे. 6 ज्या चवीत त्यातलं एक गोड हा काय आहे, चवीतला भाग आहे. पण जिथं पाहिलं असता आपले काय आहे की दृष्टी त्या ठिकाणी सुखावते, तर सुख होतं त्याला सुद्धा गोड म्हटलं जातं. वास्तविक हे सगळं आहे खरं, पण तुझं जे रूप आहे ते मला गोड म्हणजे कसं आहे, तो सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग तुझं रूप सुंदर आहे. आणि सुंदर जे असतं ते कधीही कोणालाही आवडणारच असतं. मग सुंदरला शब्द गोड दिला. 2 ठिकाणी गोड शब्द आला. गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम. आता एक कसं झालं, पाहण्याचं आलं त्याला गोड दिलं, आणि एक बोलण्याचं आलं त्याला गोड दिलं. गोड तुझे नाम. नाम काय, उच्चार आहे. नाम वाचा हे इंद्रियाचं काम आहे, आणि जे काही रूप आहे ते डोळा या इंद्रियाचं काम आहे. मग डोळा इंद्रिय तर आता जडू दे असं म्हटलेलं आहे. पण जे समोर पाहीन ते सुंदर आहे आणि ते मला असं आवडणारं झालं, माझी दृष्टी त्या ठिकाणी झाली, आणि दृष्टी जर सुखावली तर गोड झालं. मग एवढ्यावर थांबेल का, तर ते सांगतात की गोड तुझे रूप. तितकं नाही, मग पुढं काय होईल, वाचेच्या ठिकाणी आपोआप ते त्या ठिकाणी आविर्भाव होईल. मग त्याच्याकरता एका गवळणीमध्ये एक प्रमाण तुकोबाराने दिलं की देखिला डोळा बैसला मनी, तोच वदनी उच्चारी. मी डोळ्याने पाहिल्यानंतर जे काही मला ते ध्यान माझ्या अंतःकरणात बसलं आणि ते बाहेर येऊ लागलं. म्हणजे त्याच्यामुळं जे आपण पाहतो ऐकतो तेच आपल्या ठिकाणी एकच आहे की ज्या ज्या काही गोष्टी आपण संसारात करत असतो त्या कुठं पाहिल्याच नाहीत, कुठं ऐकल्याच नाहीत अशा नाही. कुठंतरी पाहिलेल्या आणि कुठंतरी ऐकलेल्याच आहेत. तेच आपल्या ठिकाणी असतं. जे वेगळंच काहीतरी करून ठेवलं आहे असं नाही. हे कुठं ना कुठं तरी झालं आहे, कुठंतरी त्याचं काय पाहण्यात आलं. मग कुठले एखाद्याने घर बांधलं तरी कुठंतरी त्याची प्रतिकृती बघितलेली असती. त्याप्रमाणे इथं घराच्या सगळ्या रचना तयार होतात. हे सगळं जसं झालं, इथं मात्र नाही. इथं एकदा पाहिल्यानंतर त्या मूर्तीनं जे अंतःकरण वेधलं गेलंय, मनाच्या ठिकाणी ते गोड लागले, त्याचंच नाम मुखातनं येऊ लागलं. म्हणून गोड तुझे नाम. आता नामाच्या ठिकाणी सुद्धा पण एक सिद्धांत आहे की ज्याचं नाम असतं ते नाम ज्याचं आहे त्याला म्हणायचं नामी. नामी आणि नाम. नामी कोण, ज्या वस्तूला हे नाव आलंय ते नामी. मग त्याच्यामुळं नाम आणि नामी 2 नसतात. नाम आणि नामी एकच असतं. आणि जिथं नामाची आवड असते तिथं रूपाची आवड असते. काही वेळेला नाम आहे पण त्याला रूप नाही. पण असं असलं तरी ते जे काही असेल ते फक्त व्यावहारिक आहे, एरवी नाही. पण जिथं नाम आणि रूप आहे त्या दोन्ही गोष्टी आम्हाला काय आहेत की लोभसवाण्यात. मग आता त्याच्या ठिकाणी काय आहे की जसं आपल्याला एरवी वाटतं नामरूप म्हणजे जगत, पण संतांनी असं सांगितलं की नामरूपी जडो चित्त. तुझ्या नामरूपाच्या ठिकाणी माझं चित्त जडू दे, म्हणजे माझ्या चित्तात दुसरं काही येणार नाही. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमुळं माझ्या मुखातून जर तुझं नाम येऊ लागलं, नामाने उच्चार होऊ लागला, तर ते नाम माझ्या मुखात स्थिर राहील. नाम गोड पुरे कोड सकळही. हे सगळं माझ्या ठिकाणी एकदा अनुभवायला येऊ लागलं की आता काय झालं, तेच उपयुक्त झालं. आता एक विचार असा मांडू किंवा एक वैचारिक दृष्टांत असा आहे की एकाकडं 10 तोळ्याचे सोन्याची गोटी, सोनंच आहे, अगदी शुद्ध सोनं, 10 तोळे. काय त्याला गळ्यात घालून मिरवता येईल, काय त्याचा व्यवहार करता येईल, आहे ते आहे. पण त्यातलंच एकच तोळा काढला आणि 1 तोळ्याचे जर दागिना केला तर त्या दागिन्याला आकर्षण आलं. गोटी सोन्याची असून सुद्धा आकर्षित नव्हती.
पण एकाच तोळ्याचा दागिना आकर्षण करू लागला. कुणालाही त्याच्याकडे दृष्टी जाऊ लागली. जे जे यातले होते ते ते विचारू लागले, कुठून मेळ करतात, कोणी केला, कसा केला. आणि ज्याला विचारायचं नसलं, चौकशी नसली तरी नजर तिथं खिळलीच किंवा नजर स्थिरावली. म्हणजे काय झालं, जे निराकार होतं तिथं काही नाही, पण आकाराला आल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी गोड लागू लागलं किंवा त्याच्याकडं दृष्टी गेली. तसा हा परमात्मा निराकार असला तरी व्यापक आहे. केवढा तरी जग सगळं आहे ते त्याच्या कुठल्या तरी एका अंशात, बाकी एवढा व्यापक आहे. पण तोच असा मूर्तीच्या ठिकाणी झाला की जसा 10 तोळ्याच्या गोटीपेक्षा 1 तोळ्याचा दागिना आकर्षक ठरतो, तसं हे आकर्षक झालं. आणि म्हणून माझी दृष्टी तिथं स्थिर झाली. होईल याच्याकरता तुझ्या पुढे ही मागणी केली की माझे डोळे तुझ्या ठिकाणी जडो. याचं कारण तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे. आणखीन काय तुझ्याकडं, तर देई मज प्रेम सर्व काळ. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भाव आहे आपल्याकडं, पण प्रेम भगवंत देत असतो. प्रेम हे देवाचं देणं आहे, प्रेम हे देवाचे देणे. त्याने एका ठिकाणी सांगितलं की प्रेम हे देवाचे देणे, देहभाव जाय जणे, धरावी मने शुद्धी देश काळाची. आता हे कसं आहे, मनाच्या ठिकाणी याची धारणा केली की कुठेही असो, देश काळ हे काय झालं, परिच्छिन्नता झाली. पण तुम्ही कुठेही असला तरी प्रेम एकदा जागं झालं की मग काही नाही. मग जिथं प्रेम जागं होत असतं तिथं लाज आणि भय दोन्ही नसतं. त्या प्रेमामध्ये ते हरकून गेलेलं असतं. त्याला कोणाची लाज वाटत नाही, मला कोणी पाहत असेल, मला कोणी काही नाही. कारण त्या प्रेमामुळं त्याला आपण काय जे करतो त्या क्रियेशी एकरूप झालेला असतो. आणि जे काही बाकीचं भय आहे ते भय त्या ठिकाणी नसतं. म्हणजे एकंदरीत काय झालं, विदुर म्हणून जे काही होते कौरवाच्या राज्यातले, तिथं भगवंताबद्दलचं त्यांना फार आदर. आणि एकदा भगवंत त्यांच्या घरी गेले तेव्हा विदुर बाहेर गेले होते आणि त्यांची जी पत्नी होती ती न्हायला बसल्या होत्या. आता ते जरी राजाच्या ठिकाणी राजकारणातले अत्यंत महत्त्वाचे सल्लागार असले तरी त्या राजाच्या आवडीचा विषय नव्हते. म्हणून राजा त्यांना खायला प्यायला वस्त्र फार पुरवत नसायचं. एकच वस्त्र, आणि ते वस्त्र आता न्हायल्यावर काय म्हणून अगोदर धुवून टाकलेलं की न्हाल्यानंतर ते अंगावर घालायचे. त्यामुळं अंगावर वस्त्र नाही, विवस्त्र अशा त्या काय स्नान करत होत्या. आणि देवाने हाक मारली, आहेत का काका घरात? आणि हे देहभान विसरल्या. देव आला म्हटल्यानंतर यांना एवढं प्रेम जागं झालं की वस्त्र नसताना सुद्धा समोर आले, ये देवा ये देवा. मग देवाला बसायला पाठ टाकला तर देवाने पाहिलं, पण ते हिच्या ठिकाणी प्रेम जागं झालं हे कळालं. बसले आणि मग देवाला काहीतरी द्यावं म्हणून घरातलं केळ आणलं आणि त्यातला गाभा आपण खायचा आणि साली देवाला द्यायच्या. ही क्रिया त्याचे चाललं. आता ह्यात काय झालं, प्रेमामुळं ते उलटं होऊ लागलं. तेवढ्यात विदुर आले. आता त्यांना आपली पत्नी विवस्त्र भगवंतापुढं बसली, कृष्णापुढं बसली, ह्याचं काय वाटलं नाही. पण ही केळ खाते त्यांना साल देते ह्याचं दुःख झालं. अगं म्हणले, असं का करते तू खाती केळ आणि त्यांना साल देते. मग त्या भानावर आल्या. मग आपण काय करतोय ते चुकलं हे कळालं. मग कळालं की आपल्या अंगावर वस्त्र नाही. म्हणजे हे सगळं का झालं तर प्रेमामुळं. म्हणून माझ्या ठिकाणी काय, देई मज प्रेम सर्व काळ. सतत प्रेम जागं राहू दे. प्रेम देणं हे तुझ्याकडे, प्रेम हे तूच देत असतो. त्यामुळं प्रेमामुळं मला काय आहे की पुन्हा कशाचं भान राहायचं नाही. लाज भय शंका दुराविला मान, हे सगळे कसे आहेत तर लांब लांब नेणार आहेत. हे सगळेच माझ्यापासून निघून जातील म्हणून आहे. आता त्यानंतरचे पुन्हा काय केलं, रूपाची मागणी केली, नामाची केली, डोळे तिथं स्थिर झाल्यानंतर प्रेमाची मागणी केली, आणखीन मागणीच केली. विठू माऊलिये हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी. मागणी पहिली केली, डोळे तुझ्या मूर्तीशी एकरूप होऊ दे. पण तेवढ्यात नाही, कारण डोळा हा इंद्रिय, इंद्रियानं इंद्रियापुरतंच सगळं काय होईल. इंद्रियानं जे जे पाहिलं जातं ते अंतःकरणात प्रमाणजन्य ज्ञान असतं. म्हणजे ते प्रमाणद्वारा निर्माण झालेलं आहे.
मग असं ज्ञान इंद्रियाच्या ह्याच्यातलं कशाला? मला निर्भेळ पाहिजे. ते निर्भेळ कुठं होईल? तर अंतःकरणात. अंतःकरणात राहण्याकरता इंद्रियांची गरज नसते, कारण परमात्म सुख उपभोगण्याकरता इंद्रियांची गरज नाही. एरवी तुम्हाला कोणताही पदार्थ गोड आहे का कडू आहे, तिखट आहे का खारट आहे, आंबट आहे का, हे सगळं पाहायचं असलं, आंबट आहे का कडू आहे, हे षड्रस आहे, त्याला जीभच पाहिजे. एखादी वस्तू आपण घेतली आणि ती घशात सोडली तर काय खाल्लं कोणास ठाऊक, जिभेला ते आवडणार नाही. त्याच्यामुळं तिला चव दाखवणं हे गरजेचं आहे. डोळ्यानं एखाद्या पाहू द्या, पण हे जे पाहिलंय ह्याची माहिती जर कोणी दिली नसली तरी समाधान होत नाही. हे काय आहे, कोणी कुठनं आणलं, कसं आहे, विचारावं वाटतं. कानाने ऐकलं याचा अर्थ इंद्रिये निशंक नसतातच, शंकाच असते. मग त्याच्यापेक्षा मला अंतःकरणात तो असू दे, म्हणून विठू माऊली हाची वर दे. तुझ्याकडं आल्यानंतर तू प्रसन्न झाला तर मला वर कोणता दे? तर संचरोरे राही हृदया माझे. हृदय म्हणजे अंतःकरण. अंतःकरणात तो काय आहे? तर नित्य राहा. संचार होणं म्हणजे अंतःकरणात येणं. आणि जेव्हा जेव्हा ह्या परमात्मा स्वरूपाचा अंतःकरणाच्या ठिकाणी शिरकाव होत असतो तेव्हा ते सगळ्या अंगभर पसरत असतं. तेवढंच थांबतं असं नाही. संपूर्ण संचार झाला की सगळ्या शरीरभर होतो. सगळ्या शरीरभर झालं तर सगळं शरीर सुखाकार झालं. म्हणून मला हे पाहिजे. तेव्हा माझ्या ठिकाणी जे प्राप्त होणार आहे ते कसं असावं? तर नुसतं डोळ्यापुरतं किंवा फक्त अंतःकरणापुरतं नको, तर शरीरभर असावं. तो एकदा आपण एक लक्षात घेऊ की घरात अंधार आहे आणि मग दिवा आणला. मग दिव्यापुढचा तू प्रकाश पडेल का सगळ्या खोलीमध्ये पडेल? तर सगळ्या खोलीत पडेल. आणलेला दिवा हा सगळ्या खोलीला प्रकाशित करेल. तसं तुझं रूप माझ्या अंतःकरणाला आलं की सगळ्या देहाला प्रकाशित करेल, सगळ्या देहावर तो पसरला जाईल. हेच आहे. त्याच्याकरता शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे काही न मागो आणिक. मला आता दुसरं काही मागायचं नाही आणि तू देऊ लागला तरी मला नको, कारण मला हे सगळ्या गोष्टी नको आहेत. हे सगळे जे आहेत हे संग प्राप्त करणार आहेत आणि ज्याचा ज्याचा संग होतो ते ते गुंतवतं. सर्वसंगी वीट आला तू एकला आवडसी. सगळं मला आता नको आहे, त्याचा वीट आला आहे. आवडतं ते तू एकच, म्हणून मला दुसरं काही मागायचं नाही. तू काय ईश्वर आहेस, जग निर्माण करतो. जग निर्माण करतो, तुला मला एखादी वस्तू द्यायला काय अवघड आहे? तू सहज देशील, पण मला ते काही नको. पाहिजे काय? तुझे पायी सुख सर्व आहे. तर तुझ्याच ठिकाणी सगळं सुख आहे, तेव्हा तू सर्व सुखाचे आगर आहेस. याच्याकरता जे जे तुझ्याजवळ आहे ते बाकीचं काही नसताना सुखच फक्त तुझ्याजवळ आहे, त्या सुखाची मला गरज आहे. आणि हे स्थायी भाव आहे, सगळ्या जीवांचा स्थायी भाव आहे की मी सुखी असावा. म्हणून तर आपण खटपट करतो. ह्यात नाही सुख मिळत त्यात, त्यात नाही सुख मिळत त्यात. आपण जे अनेक बदल करतो ते सुखासाठीच करतो, पण नितांत सुख मिळतच नाही, कारण त्या त्या वस्तू मर्यादित आहेत. मर्यादित सुख त्यात दिलं तर तेवढ्या वेळांत संपलं. कोणती नवीन वस्तू आणली की 4 दिवस आपल्यालाही आनंद असतो आणि आपणही सगळ्याला सांगत सुटत असतो, हे पहा आम्ही आणलं, हे पहा आम्ही आणलं. महिन्या 15 दिवसांना आपल्याला ते आठवणीतही राहत नाही सांगायचं, कारण ते ओसरतं. तसं परमात्म्याचं सुख नाही, ते दुःख संपर्करहित सुख आहे. म्हणून हे सुख मला दे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या चरणाच्या ठिकाणी हे सगळं सुख असल्यामुळं मला आता दुसरं काही नाही. एकंदरीत या अभंगामध्ये 4 चरणं जरी असली तरी प्रत्येक चरणातली मागणी दाखवली. पहिल्या चरणात डोळे तुझ्या मूर्तीच्या ठिकाणी जडू दे. दुसऱ्या चरणात तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे आणि ते मी सगळं अंगीकारलं तर मला तू प्रेम दे, तेही माझं प्रेम सर्व काळ. तिसऱ्या चरणामध्ये नुसतंच काय डोळ्यापुरतं आणि वाचेपुरतं ठेवू नको, संपूर्ण शरीरभर पसरावं असं आहे. आणि ते का? तर तू माऊलीस, तू आईस, त्यामुळं तुझ्या ठिकाणी माझं
कल्याण व्हावं, मला सगळं काही सहज प्राप्त व्हावं असं वाटणारच आहे. म्हणून तुला मागणी करतो, संचरोनी राही हृदया माझी, माझ्या अंतःकरणात कायमचा राहा, माझ्या अंतःकरणात प्रवेश कर, हेच मागणं आहे. तुका म्हणे काही न मागू, आणि याच्याशिवाय काही मागायचं नाही. मला मागायची गरजही वाटत नाही, तूही काही देऊ नकोस. द्यायचं असेल तर तुझ्या चरणाजवळ सुख आहे, हेच मला प्राप्त होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.